एस.बी. शिंदे डेअरी फार्मच्या सागर शिंदे यांना जनसेवा 2025 राज्यस्तरीय पुरस्कार. मातीतील सोन्याचे धनी, उच्च शिक्षणाची जोड, दुग्ध क्रांतीची हाक. अकोला तालुका, सांगोला जिल्हा, सोलापूर. उच्च शिक्षणाची पदवी घेऊन केवळ नोकरीच्या मागे न लागता आपल्या भूमीत कष्ट करून सोनं पिकवणाऱ्या एका जिगरबाज तरुणाची यशोगाथा आज अनेकांना प्रेरणा देत आहे. सांगोला तालुक्यातील अकोला येथील रहिवासी असलेले श्री सागर बाळासाहेब शिंदे यांनी ही किमया साधली आहे. त्यांनी आपल्या शिक्षणाचा आणि आत्मविश्वासाचा उपयोग करत शेतीकडे लक्ष केंद्रित केलं आणि एस.बी. शिंदे डेअरी फार्मच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायात एक नवा आदर्श उभा केला आहे. दुग्ध व्यवसायात शुद्ध पदार्थांची गोड निर्मिती. केवळ 20-25 म्हशींचे संगोपन न करता शिंदे यांनी या दुधावर घरातच संस्कार करून श्रीखंड, बासुंदी, पनीर आणि शुद्ध तूप यासारखे उच्च दर्जाचे आणि अस्सल पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या एस.बी. शिंदे डेअरी फार्मच्या या विविध दुग्धजन्य पदार्थांना आज ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. व्यवसायात त्यांनी पारदर्शकता आणि दर्जा हे 2 महत्त्वाचे स्तंभ जपले आहेत. कुटुंबाचा आधार, यशाचा श्रीगणेशा. सागर शिंदे यांच्या या यशस्वी प्रवासात त्यांचे आई-वडील, त्यांची प्रेरणा आणि संस्कार हे ऊर्जा स्रोत ठरले. या कष्टाच्या कामात त्यांची धर्मपत्नी सौ सारिका शिंदे मॅडम आणि लहान बंधू मयूर शिंदे यांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली. संपूर्ण कुटुंबाच्या एकजुटीमुळेच आज एस.बी. शिंदे डेअरी फार्म हे नाव सोलापूर जिल्ह्यासह पंचक्रोशीत प्रतिष्ठेचे झाले आहे. जनसेवा 2025 पुरस्काराने सन्मान. जनतेची सेवा हीच ईश्वराची सेवा मानून त्यांनी केलेल्या या कार्याचा गौरव म्हणून जय भारत न्यूजच्या वतीनं त्यांच्या फार्मवर जाऊन त्यांना जनसेवा 2025 हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यादरम्यान चित्रपट निर्माते, कवी, लेखक, साहित्यिक, पत्रकार तसेच घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे आणि पत्रकार बाळासाहेब मलमे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सागर शिंदे यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि कौतुक होत आहे. उच्च शिक्षण आणि मातीवरील प्रेम यांचा हा अनोखा संगम आज अनेक तरुणांसाठी दिशादर्शक ठरत आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल.व्ही. न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एल.व्ही. न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एल.व्ही. न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एल.व्ही. न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.